पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असून याचा छळा भंडारा जिल्ह्यातही बघायला मिळत आहे। उसन उदार करून धान पीक पिकवली, मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने ते हिरावून घेतले आहे। लाखनी तालुक्यातील जसराज गिरेपुंजे यांच्या शेतातील धान पीक कापणीला आली होती, मात्र पावसाने ते पडून कुजलेली आहेत। त्यामुळे आता शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। जसराज गिरेपुंजे जेवणाळा जिल्हा भंडारा या सतत धाऱ्या पावसामुळे माझे कापावला आलेले धान पळून सन्यारी कुंजून गेलेले आहेत। खूप पैसा खर्च करून सुद्धा आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे। आता काय करावं, लोकांचा पैसा देणी आहे, कसा करायचा मोठा विचार आहे। तरी शासनाने याचा लवकरात लवकर थोडीशी पूर्तता करून सन्यारी देखभाल करून सन्यारी यांची चौकशी करावा और नुकसान भरपाई देण्यात यावी। मी प्रवीण कणपटे निलज बुजुर्ग येथील रहिवासी। माझे शेत मोहगाव कर्डी रोडवर आहे। काल 25 तारीख आणि 26 तारखेला दुपारच्या सुमारास वादळी पावसासह माझ्या शेतातील पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत आणि याची पाहणीकरिता मी महसूल अधिकारी खिल्लारे सर यांना भेट दिली आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली। ते माझ्या शेतापर्यंत आले आणि पाहणी केली। त्यांना म्हटलं मी की शेतातील पंचनामे करा। खिल्लारे सरांनी मला म्हटलं की बा पंचनाम्याचे आदेश मला यायचे आहेत, पंचनाम्याचे आदेश आले तर मी शेतीचे पंचनामे करीन असे त्यांनी मला म्हटले आहे। जरी त्यांचे आदेश निघाले वेळ असेल तरी जर माझ्या शेतातील पंचनामे कोण करेल आणि नुकसान भरपाई कोण देईल, तरी खिल्लारे सरांनी आणि लवकरात लवकर आपल्या स्तरावरून माझ्या शेतीचे पंचनामे करावे आणि इतर शेती निलजखूर, नवेगाव, मोहगाव परिसरातील पुष्कळचा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेले आहेत आणि आता मला 8 ते 15 दिवसात शेतीतील धान कटायला आलेले आहेत। ते मला काटणी करायचे आहे। जर 2 महिन्यानंतर जर आदेश निघाले, जर माझ्या शेतामध्ये धान नाही राहणार तर तेच अधिकारी लोक म्हणतील की बा शेतामध्ये धान नाही तर आम्ही पंचनामे कसे करणार। त्यावर उपाययोजना खिल्लारे सरांनी द्यावे।